नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण SC कॅटेगरीमध्ये असणाऱ्या जातीच्या आरक्षणाविषयी आपण बोलणार आहेत। खरं म्हणलं तर महार, मांग, चांभार आणि ढोर या 4 प्रमुख जाती आणि बाकीच्या 55 जाती अशा मिळून 59 जातीचा समूह या SC कॅटेगरीमध्ये आहे। आता मातंग समाजाला आरक्षणाचा फायदा मिळाला नाही असा त्याचा अर्थ नाही। काही प्रमाणात आरक्षणाचा फायदा मिळालेला आहे आणि आमच्या वाटणीचं आरक्षण महार समाज जास्त प्रमाणात खातो अशा पद्धतीचं मातंग समाजाचं म्हणणं आहे। आता खरं पाहिलं तर हे म्हणणं चूकच आहे। याचं कारण असं आहे की मातंग समाजातल्या तरुण पोरांनी शिकणं गरजेचं होतं, ते शिकले नाहीत आणि म्हणून जे जास्त शिकले त्याला या आरक्षणाचा फायदा झाला, म्हणजे महार समाजाला त्याचा फायदा झाला। आता स्पष्टच महार समाजातील नेत्यांचं म्हणणं आहे की मातंग समाजाच्या हाताला कुणी धरलं होतं का? त्यांना शिक्षण घेण्यापासून बंधन कुणी केलं होतं का? मातंग समाजानं शिक्षणाच्या प्रवाहात जाण्याऐवजी अंधश्रद्धेकडे मातंग समाज जास्त प्रमाणात झुकलेला आहे आणि अंधश्रद्धेमुळे मातंग समाजाच्या तरुणांनी शिक्षण घेतलेलं नाही आणि म्हणून आरक्षणाचा फायदा मातंग समाजाच्या तरुणाला मिळालेला नाही। हे एकदम करेक्ट आहे, कारण शिकायचं कुणी? फक्त जय लहूजी जय अण्णा म्हणल्यामुळे शिक्षण प्राप्त होत नाही। तरुण पिढीनं आपलं पूर्ण शिक्षण होईपर्यंत कुठल्याही संघटनेमध्ये जाऊ नये असं म्हणणं माझं स्पष्ट आहे। कारण संघटनेत जायचं आहे आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि मग शिक्षणाचं दुर्लक्ष झालं की महार समाजातल्या पोराने जास्तीत जास्त शिकलेला असतं। महार समाजातला मुलगा ग्रॅज्युएशन असतो, MPSC UPSCच्या स्पर्धा देत असलेले ते तरुण जास्तीत जास्त दिसतात आणि मातंग समाजाचे पोरं 10वी मध्ये नापास झालं की शाळेचा नाद सोडून देतात। असं बरंचसं प्रमाण आहे आणि यामुळे मातंग समाज अंधश्रद्धेमध्ये गुरफटून गेला, अज्ञानामध्ये गुरफटून गेला, शिक्षणापासून वंचित राहिला आणि यामुळे मातंग समाजाला आरक्षणाचा फायदा झाला नाही असं महार समाजातील दलित पुढाऱ्यांचं म्हणणं आहे। खरं आहे ते। पण मला एक प्रश्न पडतो, ठीक आहे मातंग समाजाच्या पोराने आता शिक्षण घेतलेलं नव्हतं, पण आजच्या घडीला मातंग समाजाच्या पोराने बऱ्यापैकी शिक्षण घेतलं आहे आणि ज्या वेळेस मातंग समाजाचा पोरगा स्पर्धा परीक्षेमध्ये जातो त्यावेळेस महार समाजाच्या पोराला 80-90% मार्क असतात आणि मातंग समाजाच्या पोराला 60% 65% मार्क असतात आणि इथं बरोबर मातंग समाजाचा पोरगा कटतो। असं बरेचसे वेळे झाले आणि पारंपरिक पद्धतीने परंपरेने ज्या वेळेस आरक्षण मिळालं तेव्हापासून शिक्षण घेण्याचं प्रमाण महार समाजामध्ये जास्त आहे आणि त्याच्यामुळे महार समाजातील बरेचशा तरुणांनी जास्तीत जास्त शिक्षण घेतलं। आत्ता मातंग समाजातले पोरं जागे झालेत, मग आता त्यांनी शिक्षण घ्यायला चालू झालेलं आहे आणि महार समाजातल्या पोरांनी पूर्वीपासून शिक्षण घेतल्यामुळे शिक्षणाचा दर्जा त्यांचा उंचावलेला आहे, मातंग समाजाचा दर्जा उंचावलेला नाही, हे सुद्धा तेवढं खरं आहे।
आणि म्हणून आता मातंग समाज म्हणतोय जे झालं ते झालं, आता आम्ही शिकलो, आम्हाला कळायला लागले, आता आम्हाला आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे. आतापर्यंत झाला नाही ते बात वेगळी, पण आता झाला पाहिजे. म्हणून मातंग समाजाचे तरुण आणि मातंग समाजातील नेते आता मातंग समाजाला स्वतंत्र प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे आणि तेही लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालं पाहिजे. शिवाय अ ब क ड करून मिळालं पाहिजेत. हे मागणी आता लावून धरताय मातंग समाज आणि आता दलित पुढारी या मागणीच्या विरोधात वागतात असा मातंग समाजाचा पूर्ण समज झालेला आहे. कारण महाराष्ट्र सरकारने जर हे अ ब क ड वर्गीकरण जर केलं तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि हे अ ब क ड करण्यासाठी कडक विरोध करू, तीव्र विरोध करू असं आनंदरावजी आंबेडकरांचं सुद्धा म्हणणं आलं. शिवाय जवळजवळ सर्वच दलित पुढाऱ्यांचं हे मत आलं. आता दलित हा सुद्धा शब्द एकट्या महार समाजाला लागत नाही. दलित या शब्दात सुद्धा 59 जातीसह इतर जाती दलित समाजामध्ये येतात. आता काय झालंय, आंबेडकरवादी म्हटलं की फक्त महार समाज, दलित म्हटलं की फक्त महार समाज, असं नाही. आपल्या या 59 जातीसह इतर जातीचा सुहा या समूहामध्ये संबंध येतोय. आणि म्हणून दलिताचा पुढारी म्हणलं की एका महार समाजाचा पुढारी नसून ते 59 जातीसह इतर जातीचा तो लीडर असतो, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि या लीडरने ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांवर सारखं प्रेम केलं, सर्वांना सारखा समान वाटा दिला, त्या पद्धतीनं मातंग समाजाचा पुढारी असो किंवा महार समाजाचा पुढारी असो, या दोघांनी या 59 जातीवर सारखंच प्रेम करणं गरजेचं आहे. मग आता मातंग समाज स्वतंत्र आरक्षण मागत असताना महार पुढारी विरोधात का, असा एक प्रश्न आहे. आणि मांग समाजानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आयतं खाल्लं, अशाही कोपरखिळ्या सातत्याने महार समाजातील पुढारी, महार समाज पूर्ण त्याला खाली उतरपणानं बोलणे, कमी समजून बोलणे, स्वतंत्र आरक्षण मागितलं, समाजाचा वाटा मागितला की त्याला कसल्याही कमेंटमध्ये शिव्या देणे, हे सगळे प्रकार महार समाजाकडून मातंग समाजाच्या बाबतीमध्ये होत असलेले आपल्याला वास्तववादी चित्रणातून आणि त्या कमेंटमधून दिसत आहे. मध्यंतरी लक्ष्मणराव ढोबळे आणि आनंदरावजी आंबेडकर एका वाहिनीवर संवाद साधण्यासाठी, मुलाखत देण्यासाठी गेले होते. एकमेकावर कशाही पद्धतीनं बोलत होते. लक्ष्मणराव ढोबळेंनी लांडग्याची उपमा, एका लांडग्याला रक्ताची सवय लागली तर तो लांडगा दुसऱ्याचे वाटणी खपवून घेत नाही, म्हणजे आपल्या ताटात दुसऱ्याला येऊ देत नाही, अशा पद्धतीची लक्ष्मणराव ढोबळेंनी उपमा दिली. आणि त्या उपमेला एवढ्या शिव्या मिळाल्या लक्ष्मण ढोबळेला की 2-2.5 हजार नुसत्या शिव्याच होत्या कमेंटमध्ये. आणि म्हणून मी यापूर्वी जो व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हणलं होतं की आपल्यातच एकमेकाला जर शिव्या दिल्या तर मातंग समाज आपल्या बाजूनं कधीच येणार नाही, असं मी स्पष्ट सांगितलं होतं. कारण तुम्ही शिव्या देत असल्यावर तुमच्यासोबत कोण येणार. मी त्या बाईटमध्ये हे पण सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठल्याच माणसाला द्वेष नाही, त्यांच्यावर आतोनात प्रेम करणारे, जीव देणारे माणसं आहेत. पण आपल्या 2 जातीमध्ये एकमेकाला शिव्या दिल्यावर बाकीच्या 57 जाती तर आपल्याला भिवून आपल्या जवळ पण येणार नाहीत.
आणि विषय राहिला चांभार समाजाचा आणि ढोर समाजाचा. चांभार समाज आपल्या जवळच येत नाही, त्याचं काय. ढोर समाज तर आपल्याला विचारसुद्धा नाही, त्याचं काय. पण मार आणि मांग ही दोघं भाऊ भाऊ एकमेकात भांडतात तरी, पण ती भांडणाला बी आपल्यासोबत येत नाहीत, आपले मतं बी मांडा येत नाहीत. फक्त शिक्षण घेतात आणि आरक्षणाचा भरपूर फायदा घेतात. ढोर समाजातली माणसं शिक्षण घेतात, आरक्षणाचा भरपूर फायदा घेतात. आता हक्क कोण मागायला आहे, तर मातंग समाज मागायला आहे. विरोध कोण करायला आहे, तर चांभार समाज करायला आहे. मग हे दोन जाती. मातंग समाज म्हणेल आम्ही आमचा स्वतंत्र अधिकार मागत असताना आम्हाला महार समाजाचे नेते कट्टर विरोध करतात आणि म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही, असं स्पष्ट झालेलं आहे. महाराष्ट्रात तसं बोललं जात आहे. शिवाय आता मातंग समाजामध्येच 265 संघटना झाल्यात. नाही कुणाचा कुणाला मेळ, लावलं रताळ आलं केळं, असं मिलिंद शिंदेनी गाणं म्हटलेलं आहे. तसंच मांग समाजामध्ये घोळ झाला. आता मातंग समाजामध्ये तरी एकोपा आहे का. मातंग समाजाचा एकोपा दाखवणे खूप गरजेचं आहे. कारण हे एकोपा दाखवला तरच सरकार तुम्हाला काहीतरी देणार आहे. आणि तुम्ही जर आपल्यात फूट दाखवली तर महाराष्ट्र सरकार तुम्हाला गिनणार सुद्धा नाही. तुमच्या कोपराला गुळ लावलेला आहे आरक्षणाचा. कारण देवेंद्र फडणवीस ही भाजपाचा कार्यकर्ता आहे आणि भाजपाचे लोक मी म्हणणाऱ्याला संपवून टाकलेलं आहे. मातंग समाजाला आरक्षण देतील का, असा माझा पूर्वीपासून प्रश्न आहे. आता 3 महिन्याचा वायदा यांनी केला की 3 महिन्यामध्ये आम्ही आरक्षण देऊ. प्रश्न असा आहे की किती लोकसंख्येला ते आरक्षण देणार आहेत हे क्लिअर केलेलं नाही. 2011च्या जनगणनेनुसार मातंग समाजाची लोकसंख्या 19% आहे आणि ती लोकसंख्या 19% म्हणजे 28 लाख मातंग समाज दाखवला गेला आहे. महार समाजाची लोकसंख्या 62% दाखवली, म्हणजे कोटीच्या जवळपास त्यांची लोकसंख्या दाखवली. चांभाराची लोकसंख्या 11% दाखवली, म्हणजे 11 याचा अर्थ असा आहे की एक 10-12 लाखाच्या जवळपास आहे. मला प्रश्न पडतोय की ही 2011ची जनगणना आहे, त्याच्यानंतर जनगणना झालेली नाही. मग देवेंद्र फडणवीस नेमकं किती मांगाला आरक्षण देणार आहेत, किती टक्के संख्या ग्राहीत धरणार आहेत, किती लाख किती कोटी मातंग समाजाची लोकसंख्या ग्राहीत धरणार आहेत आणि जे ग्राहीत धरली त्याला किती टक्के मातंग समाजाला स्वतंत्र अ ब क ड करून आरक्षण देणार आहेत, हा प्रश्न मात्र अजून सुटलेला नाही, संभ्रमात आहे. हा प्रश्न गोंधळात टाकणार आहे. आणि मग लक्ष्मणराव ढोबळेंनी विश्वास ठेवला आहे देवेंद्र फडणवीसवर. त्यांनी विश्वास ठेवला आहे सर्वोच्च न्यायालयावर. पण जनगणनेचा मुद्दा ज्यावेळेस येतो त्यावेळेस किती टक्के मांग समाजाला आरक्षण मिळणार आहे आणि किती लोकसंख्येला आरक्षण देणार आहेत हे अजून सुद्धा प्रश्न गोंधळात आहे. गणपत भिशेने लक्ष्मणराव ढोबळेला म्हटले की लक्ष्मणराव ढोबळेंच्या पाठीशी आता कोणीही नाही, आडगळीला पडलेले लक्ष्मणराव ढोबळे आपल्याला कोणीच विचारेना आणि म्हणून आरक्षणाचा मुद्दा घेऊन ते पुढे आले. गणपत भिशेने लक्ष्मणराव ढोबळेंना आडगळीला पडलेले म्हणायचं, लक्ष्मणराव ढोबळेला दुसऱ्यानं कुणीतरी काहीतरी म्हणायचं, गणपत भिशेला कुणीतरी काय म्हणायचं, पुन्हा प्रभाकर लोंढेला कुणीतरी काय म्हणायचं. म्हणजे प्रत्येक पुढाऱ्याच्या बाबतीमध्ये
एकमेकामध्ये अहंकार ठासून भरलेला आहे. कुणी कुणाला मोठं म्हणायला तयार नाही. कुणी कुणाला मातंग समाजामध्ये लीडर मानायला तयार नाही. तसं महार समाजामध्ये बी आहे, चांभार समाज म्हणजे प्रत्येक समाजामध्ये आता कोणी लीडर मानायला तयार नाही. पण मातंग समाजासह 59 जातीसह सगळ्याच जाती प्रकाशजी आंबेडकरांना मानतात, आनंदरावजी आंबेडकरांना मानतात. या आंबेडकर घराण्यामध्ये जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती सगळ्याच जातीला प्रिय आहे, हे त्या नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून एकदा प्रकाशजी आंबेडकर म्हणाले होते की मातंग समाजाला त्यांचा हक्क मिळाला नाही, त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षणाचा फायदा झाला नाही. आणि म्हणून प्रकाशजी आंबेडकर म्हणाले होते की मातंग समाजाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मागच्या वर्षापूर्वी आता प्रकाशजी आंबेडकरांची भूमिका बदललेली दिसते. कारण प्रकाशजी आंबेडकर मातंग समाजाच्या हितासाठी पुढं आलेले दिसत नाहीत. खरं म्हणलं तर प्रकाशजी आंबेडकरांनी पुढं येणं गरजेचं आहे. आनंदराज आंबेडकरांनी मातंग समाजाच्या हिताचा प्रश्न उचलणं गरजेचं आहे. मला आनंदराजचे आंबेडकरांचा मुद्दा पटलेला आहे. ते म्हणाले होते जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत मातंग समाजाचीच नाही तर कुठल्याही जातीची संख्या निश्चित होत नाही. आणि म्हणून महाराष्ट्र सरकार मातंग समाजाच्या कोपराला गूळ लावत आहे असं माझं वैयक्तिकसुद्धा मत आहे. कारण महाराष्ट्र सरकार मागील 12 वर्षापासून फक्त मातंग समाजाला गोड बोलत आहे, कोपराला गूळ लावत आहे, पण आरक्षण काय देत नाही. त्यांना द्यायचं ना, तर मग या 12 वर्षामध्ये मातंग समाजाची जनगणना का केली नाही? 2011 पासून ते आतापर्यंत 26 पर्यंत 25 पर्यंत जनगणना का केली नाही? मातंग समाजाचा आकडा निश्चित का केला नाही? आणि माझं मातंग समाजाच्या पुढाऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही 2011च्या जनगणनेनुसार आरक्षण घेणार आहात का? 2011च्या नंतर मातंग समाजाची लोकसंख्या वाढलेली जी आहे त्यांच्यासाठी आरक्षण नको का? मग ती किती वाढली, किती आहे लोकसंख्या? आणि 2025 पर्यंत वाढलेल्या लोकसंख्येला मातंग समाजाला महाराष्ट्र सरकार, BJPचं सरकार यांनी आरक्षण देणं गरजेचं आहे. आणि त्याची तात्काळ जनगणना करून या महिना 15 दिवसामध्ये 1 महिन्यात जनगणना करून मग सर्वोच्च न्यायालयाला त्यांचा अहवाल पाठवणं गरजेचं आहे. आणि राज्य सरकारने त्याच्यावर योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे. तेव्हाच मातंग समाजाच्या निश्चित लोकसंख्येमध्ये आलेल्या आकडेला, त्या आकड्याला आरक्षण देणं हे योग्य राहील. नाहीतर 2011च्या जनगणनेनुसार कोणीही मातंग समाजाचा माणूस आरक्षण घ्यायला तयार होणार नाही असं मला वाटतंय. आता आदरणीय लक्ष्मणराव ढोबळे साहेबांनी आरक्षणाच्या मुद्द्याला देवेंद्र फडणवीसला पाठिंबा दिला आणि मी मातंग समाजाची खंबीर बाजू लक्ष्मणराव ढोबळे यांनी घेतली म्हणून मी त्यांना पाठिंबासुद्धा दिला. पण ढोबळे सर, तुम्ही प्राध्यापक आहात, किती टक्के मातंग समाज, लोकसंख्या किती आहे? 2011ची लोकसंख्या तुम्हीसुद्धा मला सांगितलं होतं की 28 लाख आहे. आणि खरंच आहे, 28 ते 27 लाखाचा मातंग समाजाची लोकसंख्या आहे. मग तेवढ्याच लोकसंख्येला, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण घ्यायचं आहे काय? का 2011 नंतर 2021ची जनगणना झाली नाही, ती जनगणना करायला लावून मातंग समाजाची महाराष्ट्राची लोकसंख्या निश्चित करून येणाऱ्या लोकसंख्येच्या आकड्याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे, हे
तुम्हाला अगोदर ठरवावं लागेल आणि मग महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्रातल्या 265 मातंग समाजाच्या संघटनेनं एकोपा दाखवून आपली एक वज्रमूठ दाखवून आपण महाराष्ट्र सरकारला भांडणं गरजेचं आहे आणि रितसर मातंग समाजाला लोकसंख्येच्या 2021ला जनगणना झाली नाही, ती जनगणना करून येणाऱ्या मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळणं, स्वतंत्र आरक्षण मिळणं, अ ब क ड करून वर्गवारी करून आरक्षण मिळणं गरजेचं आहे असं मला वैयक्तिक वाटतंय. कदाचित माझं चुकत असेल, चुकलं तर ती चूक सुधारणा करण्यासाठी कमेंटमध्ये लिहा. माझा कदाचित अभ्यास कमी बी असेल, नाही अशातला भाग नाही. माझ्यापेक्षा विद्वान माणसं आरक्षणाचा विषय जनतेच्या समोर आणत आहेत आणि महाराष्ट्र सरकार BJPचं मातंग समाजाला फसवत आहे असं सुद्धा आनंदराज आंबेडकर म्हणाले. आणि मातंग समाजातले पुढारी, स्वार्थी पुढारी, स्वार्थ साधण्यासाठी मातंग समाजाला सत्तेत असताना मातंग समाजाला न्याय का दिला नाही असाही खडा सवाल आनंदराजी आंबेडकरांनी विचारलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे. तसं महार समाजातल्याही समाजातल्या लीडरने महार समाजाचं सुद्धा भलं केलं नाही पाहिजे तेवढं, कारण तेही भाजपात गेलेत. कित्येक पुढारी भाजपामध्ये गेले. लक्ष्मणराव ढोबळे भाजपात जाऊन माघारी आले. हे स्वार्थी राजकारण आपण बाजूला ठेवूया. हे राजकारण त्याच्या स्वार्थासाठी ते करत आहेत. पण तमाम बहुजन समाजातल्या विशेष घटकाला आरक्षणाचा पाहिजे तसा न्याय मिळाला नाही असे प्रकाशजी आंबेडकर म्हणाले. हेच आनंदराजी आंबेडकर सुद्धा म्हणतात. पण ते म्हणाले त्यांना कुणी शिक्षण घेऊ नका म्हणले का, त्यांना कुणी अडवलं का, हे प्रश्न जरा एकमेकाला कमी समजणारे आहेत. पण मातंग समाजाने अंधश्रद्धा सोडून शिक्षणाची कास धरणं गरजेचं आहे आणि कास धरून महार समाजाच्या तरुणासोबत मांग समाजाच्या तरुणांनी शिक्षणाची स्पर्धा करावी, जास्तीत जास्त शिक्षण घ्यावं आणि पाहिजे तेवढा आरक्षणाचा फायदा घ्यावा. कारण 59 जातीमध्ये 13% आरक्षण आहे. याची आता विभागणी करण्याच्या मार्गावर आहेत. पण विभागणी करण्याच्या अगोदर आनंदराजी आंबेडकर म्हणल्याप्रमाणे वर्गीकरण करण्याच्या अगोदर मातंग समाजाची जनगणना निश्चित झाली पाहिजे. सगळ्या जातीची, म्हणजे कोणती जात किती आहे आणि त्या जातीला किती टक्के आरक्षण द्यायचं हे ठरलं जाईल आणि त्या अनुषंगाने मातंग समाजासह इतर जातीला कोणत्या किती प्रमाणामध्ये आरक्षण द्यायचे हे शासन ठरवेल, न्यायालय ठरवेल. पण एवढं मात्र निश्चित आहे की मातंग समाज स्वतंत्र आरक्षणासाठी भांडतो. हे भांडणं स्वतंत्र्याचा अधिकार म्हणून ते योग्य आहे. पण जनगणना करणे हे तेवढंच गरजेचं आहे असंच मला सुद्धा वाटतंय, आनंदराजी आंबेडकरांना वाटतंय. अगर इतरांना वाटतंय गणपत भिशे म्हणले आम्हाला जनगणना करायची गरज नाही 2011च्या प्रमाणे. अरे जनगणना करण्याची गरज कशी नाही गणपतराव भिशे? तुम्ही 28 लाख मातंग समाजालाच आरक्षण मागणार आहेत का? 2011च्या नंतर जी संख्या आहे ती संख्या महाराष्ट्र सरकारनं निश्चित करणं गरजेचं आहे आणि ते निश्चित केल्यानंतर मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणं गरजेचं आहे. आणि ते पण 2025ची जी जनगणना होईल ती आलेले आकडे, त्या आकड्याला न्याय मिळणं गरजेचं आहे असंच आता महाराष्ट्राच्या मातंग समाजाचं म्हणणं आहे. त्याच्यापैकी मी पण मातंग समाजाचं आहे. हे जनगणनेनुसार मातंग समाजाला स्वतंत्र अ ब क ड करून आरक्षण विभागणी करावी अशीच आज महाराष्ट्राच्या मातंग समाजाची अपेक्षा आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. शेवटी एकच विनंती, महार मांग.
या दोन जातीतल्या पुढाऱ्यांनी मोठे मन करावे. खरं म्हणलं तर महार समाजाला थोरला भाऊ म्हणलं गेलं आहे. म्हणतात हे मातंग समाजाचे माणसं. त्यांनी भाऊ मानायचे का नाही त्यांनी ठरवायचं. पण खरं जर प्रेम असेल मातंग समाजावर तर मातंग समाजाच्या मागणीला महार समाजातल्या सर्वच पुढाऱ्यांनी मान्यता देणं गरजेचं आहे. आपल्या लहान भावाला आरक्षणाचा फायदा म्हणावा तसा झाला नाही. आता शिक्षण घेतलेला मातंग समाजातला तरुण जागा झाला आहे. आपल्यापासून लांब जाण्यापेक्षा आपल्या जवळ कायमचा राहावा, एकोप्यात राहावा आणि आपलं संघटन एकत्र राहिलं महार समाजापासून ते 59 जातीपर्यंत तरच हे भाजप सरकार आपल्याला टरकणार आहे, भिणार आहे, दबाव त्यांच्यावर पडणार आहे. आणि भाजपाची चाल या 59 जातीने वळखावी. एकमेकामध्ये फोडा झोडा आणि राज्य करा, एकमेकाला अलिप्त करून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न भाजप करताय असं दिसतंय. तर हे सर्वच जातीनं ओळखावं आणि सर्वच जातीच्या पुढाऱ्यानं सुद्धा ओळखावं अशीच या बाईटमधून, या मुलाखतीमधून माझी सर्वांना सूचना आहे. आपण काय करायचे आपण ठरवा. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.